जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना। रमा कांबळे या आमच्या फॅमिली यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुमचा छळ का होतो? बाबासाहेब म्हणतात, वस्तुस्थितीचे मी हे केलेले वर्णन जर खरे असेल तर त्यापासून निघणारा सिद्धांत तुम्ही सर्वांना कबूल करावा लागेल, व तो हा की तुम्ही तुमच्या सामर्थ्यावर अवलंबून राहाल तर तुम्हाला या जुलमाचा प्रतिकार करता यावयाचा नाही। तुमच्यात सामर्थ्य नसल्यामुळे तुमच्यावर जोर जुलूम होतो यावर मला काडीचाही संशय नाही। या इलाक्यात तुम्हीच अल्पसंख्याक आहात अशातला काही भाग नव्हे, तुमच्याप्रमाणे मुसलमान देखील अल्पसंख्याक आहेत। ज्याप्रमाणे महारमागाची 2-4 घरे गावात असतात त्याचप्रमाणे मुसलमानांचीही 1-2 घरे गावात असतात। त्या मुसलमानांच्या वाट्याला कोणीही जात नाही, परंतु तुमच्यावर सारखा जुलूम चाललेला असतो। याचे कारण काय? 2 मुसलमानांची घरे असून त्यांच्या वाट्याला गाव जात नाही। तुमची 10 घरे असूनही गाव तुमचा छळ करतो, असे का होते? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याची खोज तुम्ही चांगल्या रीतीने केली पाहिजे। माझ्या मते या प्रश्नांचे एकच उत्तर देता येईल, व ते हे की त्या 2 मुसलमानांच्या घरासाठी साऱ्या हिंदुस्थानातील मुसलमान समाजाची शक्ती व सामर्थ्य उभे आहे। याची जाणीव हिंदू लोकांना असल्यामुळे त्या 2 मुसलमान घराच्या वाट्यास जाण्यास कोणताही हिंदूची सहसा छाती होत नाही, म्हणजे धाडस होत नाही। त्या 2 घरांच्या वाटे गेले असता पंजाबपासून ते मद्रासपर्यंत मुसलमान समाज आपली शक्ती वेचून त्यांचे संरक्षण करील अशी खात्री असल्यामुळे ते 2 मुसलमानांची घरे निर्भयपणे आपला व्यवहार करीत असतात। तुमच्या बाबतीत हिंदू लोकांची खात्री असते की तुम्हाला कोणीही मदत करणार नाही व अधिकाऱ्यांची मदत होणार नाही। मामलेदार व पोलीस हे त्यांचेच असल्यामुळे स्पृश्य अस्पृश्याच्या वादात ते जातीला जागतात, कर्तव्याला जागत नाही याची त्यांना खात्री असते। या तुमच्या असहाय्य स्थितीमुळेच तुमच्याशी हिंदू लोक जुलमाची व अन्यायाची वागणूक करतात, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत। तर हा संदर्भ आहे मुक्ती कोण पथे या पुस्तकातून। संघटनेशिवाय तरणोपाय नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठीच सर्वांना सांगितले आहे। तरी सर्वांना माहिती जर आवडली असेल, बाबासाहेबांचा विचार पटला असेल तर सर्वांनी एकजुटीने राहावं, संघटित राहावे। जय भीम, नमो बुद्धाय। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा बाबासाहेबांचा संदर्भ आवडल्यास आम्हाला कमेंट करा। आम्ही अजून असे संदर्भ घेऊन येऊ आपल्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। जय भीम, नमो बुद्धाय।